संजयनगर मुंबईमध्ये जी कमान त्या नामांतराच्या लढ्यामध्ये लोक शहीद झालेले त्यासाठी ती कमान उभारण्यात आली होती. त्या कमानाला सुद्धा पाडून टाकलं. बरं कोणाला विश्वासात नाही घेतलं, काही नाही. बरं करायचंच होतं, पाडायचं होतं तर आणखी कमान तर पडली. आमची अशी मागणी ती कमान तात्काळ त्या ठिकाणी बांधण्यात यावी. आमच्या नामांतराच्या लढ्याची ती कमान जी आहे आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पुऱ्या महाराष्ट्रातून आम्हाला फोन येत आहे आणि आम्ही सगळ्यांना तेच समजून सांगतो. आम्ही आयुक्त साहेबांना जर भेटणार आहे त्याचं चर्चा करणार. त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला वावळे साहेबांनी की आम्ही प्रत्येक कमान तुम्हाला बांधून देऊ म्हणून. आता त्यांनी आज सांगितलं ते 2 दिवस तिकडे जातं. त्यांनी आमच्यासंग चर्चाही केली होती की 200% आम्ही कमान बांधून देतो, तुम्ही आम्हाला जागा सांगा. म्हणून आम्ही या उद्देशानं तुमच्याकडं एक निवेदन देण्यासाठी आणि आम्हाला लेखी पत्र ते देणार होते. तर आमचं एक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्हाला विनंती आहे की आम्हाला लेखी पत्र द्या आणि तुरंत लवकरात लवकर तुम्ही ते कमानीचं काम चालू करा. याचा रस्ता काय जे वातावरण खराब होत आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातून जे वातावरण खराब होत आहे त्या वातावरणामुळं काय जे आपलं काम चालू आहे त्याच्यात अडथळा येऊ नये, व्यत्यय येऊ नये, आमची हीच भूमिका आहे. म्हणून आम्ही तुम्हाला एक विनंतीपूर्वक निवेदन सादर करतोय. काल वावळे साहेबांसोबत चर्चा झाली होती. वावळे साहेबांनी पत्र देतो या अनुषंगाने आणि जे त्या ठिकाणी जे घर अतिक्रमण करण्यात आले त्यांचे पुनर्वसन करण्यात यावं ही आमची एक मागणी आहे. औरंगाबाद शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने शहरातील ते संपूर्ण अतिक्रमण काढण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्यामध्ये संजयनगर मुकिंदवाडी भागामध्ये एक कमान नामांतराची जी कमान होती, ज्या विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्याच्या जे आमचे बांधव शहीद झाले होते त्यासाठी ती एक कमान त्या ठिकाणी उभारण्यात आली होती आणि ती कमान सुद्धा महानगरपालिकेने त्या ठिकाणी पाडण्यात आली. ज्यावेळेस ती कमान पाडली त्यावेळेस हजारोची संख्येने पोलीस त्या ठिकाणी बोलून गोपनीय पद्धतीने ती कमान पाडण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे. त्यासाठीच आज आम्ही महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर आणि त्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं जर तुम्हाला कमान पाडायची होती तर आधी तुम्ही कमान बनवायला पाहिजे होती. कमान बनवल्याच्या नंतर, कारण की तो आमचा अस्मितेचा प्रश्न आहे, या शहीदांसाठी जी कमान बनवलेली आहे ती कमान आधी तुम्ही बांधायला पाहिजे होती, नंतर तुम्ही कमान पाडायला पाहिजे होती. हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या ॲडिशनल कमिशनरांना सांगितलं. ते एक नवीन कमान त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे असं आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. परंतु आमची ही मागणी आहे की तात्काळ आपण जर आम्हाला पत्र दिलं तर त्या ठिकाणी आम्ही होणारं पुढचं आंदोलन करणार नाही. आज दुपारपर्यंत मान्य आयुक्तांना बोलून आम्हाला त्या संदर्भामध्ये पत्र देणार आहे. जर त्या ठिकाणी आम्हाला पत्र मिळालं नाही आणि लवकरात लवकर कमान जर बांधण्याचं काम त्या ठिकाणी चालू झालं नाही तर वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी या शहरात एक मोठं आंदोलन महानगरपालिकेवर उभं केल्याशिवाय राहणार नाही. याच्या पूर्वी आम्ही आंदोलन या महानगरपालिकेवर केलं. आपण सगळे साक्षीदार आहात त्याचे. त्यावेळेस सुद्धा आम्ही झोपडपट्ट्यातील जे घरं चालली त्या घराच्या संदर्भामध्ये लोकांना घरं, ज्यांची घरं जात असतील त्यांना घरं त्या ठिकाणी देण्यात यावी. स्कीममध्ये त्यांना बसून 2.5 लाख रुपये त्यांना घरं बांधण्यासाठी देण्यात यावी, जे की सगळं महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या हातामध्ये आहे. ही मागणी घेऊन आम्ही याच्या पहिले आंदोलन या ठिकाणी केलं आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. ज्या ज्या स्लम भागातील आमच्या भावांचे लोकांची घरं जातील त्या लोकांना त्याचं पुनर्वसन महानगरपालिका करणार आहे असंही त्यावेळेस महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला सांगितलं होतं आणि ज्या लोकांची घरं जातील त्या लोकांना पुनर्वसन त्या ठिकाणी करण्यात येईल. आज महानगरपालिका आयुक्त साहेब या ठिकाणी आयुक्तालय या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं
निवेदन देण्यासाठी आलो होतो। गेल्या 29 जून या दिवशी संजय नगर या ठिकाणी जे अतिक्रमण करण्यात आलं, या अतिक्रमणाच्या करण्याच्या सत्रामध्ये त्यांनी संजय नगरमधील जे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठातील जे आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ती कमान त्यांनी तोडली। त्या कमानीच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी प्रथम आम्ही निषेध करतो आणि आम्हाला प्रशासनानं विश्वासात न घेता संजय नगरचे हजारो त्या ठिकाणी कार्यकर्ते होते, नागरिक होते, त्यांना कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी ती जमीनदोस्त केलेली आहे। म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त साहेबांना एक विनंती करण्यासाठी आलो होतो की आपण जी आमची कमान जी तोडली आहे, कोणाला विश्वासात न घेता तुम्ही तोडली आहे आणि तीच कमान आम्हाला प्रति कमान म्हणून त्या ठिकाणी बांधून देण्यात यावं, ही लवकरात लवकर आम्ही आणि त्याच जे घर कुल त्या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे यांचाही पुनर्वसन करण्यात यावं, या मागणीसाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आयुक्त साहेबांना ॲडिशनल कमिशनर साहेबांना भेटलो आणि त्यांच्याकडून लेखी पत्र आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला ती कमान बांधून देऊ, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांच्या लेखी पत्राचे आम्ही घेऊन पुढील वाटचाल आम्ही करू। त्यांनी नाही दिलं तर महाराष्ट्रभरातून जे आम्हाला सर्व मराठवाडा नामवंत लढ्याचे जे प्रेमी आहेत त्यांनी जे आम्हाला फोन करताय, आम्ही महाराष्ट्र लेवलपर्यंत हे आंदोलन छेडण्याचं काम करू, असं महाराष्ट्र शासनाला आम्ही या ठिकाणी आवाहन करतो। जय हिंद।